कोबी गाजर भाजी विथ स्पेशल ट्विस्ट। नमस्कार मंडळी, उद्या डब्यात काय या मालिकेत आज मी घेऊन आले आहे रंगीत, आकर्षित आणि चवीला टेस्टी भाजी। आपल्या साध्या कोबी आणि गाजराला एक छोटासा ट्विस्ट दिला तर भाजीची चवच बदलून जाते। तर आज आपण बनवूया मॅगी ट्विस्ट कोबी गाजर भाजी। दिसायला सुंदर, खायला मजेदार, कमी साहित्यात करायला सोपी। तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। साहित्यात आपण घेतलंय कोबी, गाजर, कोथिंबीर, लसूण, मिरच्या, मीठ आणि हा मॅगी मसाला आणि हे तेल। आता हा कोबी आपण कापून घेऊया। आता या कोबीला थोडा आपण धुवून घेऊया आणि एका ताटात काढून घेऊया। आता हे गाजर आहेत ते आपण किसून घेऊया। प्रथम आपण देठ काढूया, त्याचे हे शेवटचा टोक काढूया आणि त्याला असं सोलून घेऊया। आता मी एका कोबीसाठी हे 2 गाजर घेतलेत। आता हे गाजर आपण धुवून त्यांना किसून घेणार आहोत। गाजर असा किसून घेतला तर तो भाजीत चांगला मिळून येतो। मंडळी, तुम्ही बघू शकता गाजर आणि कोबी किती छान दिसतंय। भाजी केल्यावर ही भाजी अजूनही खूप छान दिसणार आहे। आता हे गाजर आपण या भाजीवर टाकूया। आता आपण लसूण आणि मिरची बारीक करून घेणार आहोत। लसूण ठेचून वगैरे किंवा पेस्ट न करता त्याचे बारीक तुकडे करायचे। तर ह्या मिरच्या आपण स्वच्छ अशा धुवून घेतल्या। आता ह्या मिरच्या जर लहान मुलं असतील तर तुम्ही मिरच्या कमी घेऊ शकता किंवा मिरच्यांचे मोठे मोठे तुकडे जर करून घेतले तर मुलांना आपण डब्यात देताना मिरची काढून भाजी द्यावी। हे असे तुकडे मोठे केले तर ते काढणे सोपं जातं। आता कढई तापली, आपण त्यात तेल घालूया। त्यात आपण मिरच्या घालणार आहोत। आता यात आपण लसूण घालूया। आता आपण ही भाजी घालणार आहोत। ही भाजी जास्त दिसत असली तरी ती शिजल्यानंतर आळणार आहे। ही चांगली आपण परतून घेऊया। आता याच्यावर झाकण ठेवून थोडा गॅस मीडियम ठेवून आपण याला छान वाफवून घेऊया। तर झाकण काढून आपण थोडी अजून परतून घेऊया। या भाजीत आपण कोणतीही हळद किंवा मसाला घातला नाहीये, त्यामुळे तो भाजीचा जो मूळचा जो रंग आहे तोच खूप छान दिसतो। आता आपण चवीप्रमाणे यात मीठ घालणार आहोत। या भाजीचा ट्विस्ट म्हणजे ह्यात आपण मॅगी मसाला घालणार आहोत। मॅगी मसाल्यामुळे भाजीला एक वेगळी छान टेस्ट येते। आता हे आपण छान मिक्स करूया। पुन्हा एकदा आपण यावर झाकण ठेवून छान वाफ देऊया। उद्या डब्यात काय हा जसा प्रश्न असतो तसं मुलांना पौष्टिक कसं देता येईल हा प्रत्येक आईचा प्रश्न असतो। त्याचं उत्तर म्हणजे ही भाजी आहे। ही भाजी तुम्ही नक्की करून बघा, मुलांना नक्की आवडेल। आणि त्यामध्ये कोबी आणि गाजर असल्यामुळे त्यात पौष्टिकता तर आहेच।
सगळं पाणी सुकून साधारण खाली अशी लागल्यासारखी झाली की आपली भाजी झाली समजायची. आता ह्यात आपण कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर म्हणतात, कोथिंबीर घातलं की प्रत्येक पदार्थ हसतो. तसं आता ही कोथिंबीर घातल्यावर ही भाजी खूपच छान दिसू लागली आहे. तर अशा प्रकारे तयार आहे मॅगी ट्विस्ट कोबी गाजर भाजी. आज मी केलेली ही भाजी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या रहा टेका की या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघत राहा उद्या डब्यात काय.